आदेश। ओम चैतन्य नागनाथ महाराज की अलग निरंजन आदेश। तर आपण आलो आहोत नागनाथ वडवळे असताना येथे लातूर जिल्ह्यामध्ये चाकूर तालुक्यामध्ये नागनाथ वडवळ। आता भरपूर लोक काय करतात, तिकडे वडवळ नागनाथ मोहोळ कशी लोक त्या हायवेला आहेत, बेंगलोर काय आपला हायवे आहेत ना पुन्हा, त्या हायवेला ते गाव आहे तिकडे चुकून जातात, पण स्थान कुठे आहे इथे चुकून तिकडे जातात, पण ते फक्त शंकराचं मंदिर आहे महादेवाचं आहे ना। तर भरतनाथ आपले नागनाथांची कथा मी तुम्हाला सांगतो। तिकडे गेले तर चुकतात आणि मला फोन करतात, युट्यूबवरच पाहतात, नंबर घेतात, आम्ही नागनाथ वडवळला आलोय पण इथं असं वाटत नाही काही इथं। तर म्हटलं तुम्ही कुठे आहे, ते म्हणतात आम्ही मोहोळला आलोय, मोहोळ पैसे। तर म्हटलं तुम्ही चुकले, तुम्ही आता कुठे जा, परत लातूर लातूर जिल्ह्यामध्ये जा, तिकडे म्हटलं लातूर जवळ 5-50 किलोमीटर आहे। मग किती मोठा फेरा होत होतो, चुकल्यावर पूर्ण दिवस जातो येण्यासाठी इकडे। तर नागनाथांचा जन्म हा कोणी कोणी मन लावून ऐकलं, कसं ऐकलं सांगू शकत नाही। नागनाथांचा जन्म झाला म्हणजे त्याला पण भरपूर कालावधी झाला। त्यांचे गुरु कोण आहे, ब्रह्मदेव सरस्वतीला बघून त्यांचं वीर्य पाठवतो, ते झाल्यावर ते वीर्य खाली गळत असताना तर ते एका सर्पिणीच्या पुढे पडतं, पुढं, आणि तिला काय कळतं की भक्ष्य, तिला गर्भ वाढू लागतो पोटामध्ये। त्या सर्पिणीचं नाव काय आहे, पद्मिनी। पद्मिनी नावाची सर्पिण असते ती। आणि तक्षक काय केलंय, तक्षक नागकुळाचा मदती असते। तर तिच्या पोटामध्ये हा गर्भ वाढत असतो, ते कोणाला कळतं, आस्तिक मुनींना। कोणाला कळतं, आस्तिक मुनींना। आता सकाळी कोणते मुनी सांग तुम्हाला, अगस्ती वेगळे आणि आस्तिक वेगळे, बरोबर। तर हे कळतं आस्तिक मुनीला। त्याच वेळेस जनमेजय नावाचा राजा असतो, तो सर्पयज्ञ आरंभतो। काय आरंभतो, सर्पयज्ञ। कळाला तुम्हाला कसा असतो, म्हणजे आपण कसं आहुती कशा देतो, लाकडाची देतो, समिधांची देतो, तसं त्याच्यात सर्प पकडायची त्यांची आहुती द्यायची। मग तो लावाजमा बोलत जातो, ऋषीमुनी येतात, सर्व सर्पाचा यज्ञ चालू होतो। पण ही बातमी कोणाला कळते, आस्तिक मुनींना कळते। मग आस्तिक मुनी कोणाला जाऊन सांगतो, पद्मिनी सर्पिणीला, बाई ग तुझ्या पोटामध्ये अग्निहोत्र नारायणाचा अंश आहे आणि तो वाढतो आहे, तर तू सुरक्षित जागी स्थळी राहा, हा पुढे नागनाथ म्हणून मोठं कार्य करणार आहे, तर तो सुरक्षित स्थळी लपून राहा। मग ते ऋषी काय करतात, तिला वडाच्या झाडामध्ये बंदिस्त करतात, ढोली असते तिच्यामध्ये सोडून जातात आणि ते परत लिपून घेतात, बंद करतात, आणि ती सर्पिण तिथे राहू लागते। आणि मग तसंच तिकडे पण जाऊन सांगतात कोणाला, त्या ऋषीमुनींना, अशी अशी नावाची सर्पिण आहे पद्मीची, तिची आहुती तुम्ही देऊ नका। त्यांना सांगतात असं असं जन्म होणार आहे, असं म्हणजे प्रकार ते त्यांना समजून सांगतात। त्यामुळे ते ऋषीमुनी पण सांगतात ठीक आहे चालतंय। मग पुढे ते पण यज्ञ होऊन जातो। मग त्यानंतर जसे जसे दिवस भरत चालतात त्याप्रमाणे ती सर्पिणी अंड देते आणि ती पाताळात निघून जाते। कालांतराने बाळ त्या अंड्यामध्ये मोठं होऊ लागतं। बाळ मोठं होत असताना मोठं झाल्यावर ते फुटणार ना अंड, त्याप्रमाणे ते अंड फुटलं जातं आतल्या ढोळीमध्ये। मग ते बाळ मनुष्य जन्मामध्ये, जे मानव जन्मामध्ये बाळ त्यामधनं बाहेर येतं आणि ते रडू लागतं। पण ते कुठं असतं, वडाच्या आतमध्ये। बंद केलं दिसेल का ते, फक्त आवाज येईल। त्याच वेळेस पोषधर्म नावाचा एक ब्राह्मण असतो, तो तिथे त्याचा व्यवसाय असतो पत्रवाळी, ते द्रोण बनवण्याचा, ते वडाचे पाणी घेण्यासाठी जंगलात आलेला असतो। तर तिथे आल्यावर जंगलामध्ये तो पाळत करत असताना त्याला बालकाचा रडण्याचा आवाज येतो। तो इकडे बघ तिकडे बघ सुरू होतो, त्याला काही दिसत नाही। असं चालता चालता तो भरपूर शोध घेतो, पण त्याला कुठेही कोणतंही बाळ दिसत नाही।
मग तो जाऊ लागतो. त्यावेळेस आकाशवाणी होते, नाही विप्रा थांब, तू या वडाच्या डोलीमध्ये जे अयोध्या नारायणाचा जन्म आहे तो पुत्र आहे तो तू घेऊन जा, तो तुझ्या भाग्याचा उदय करेल. आणि आकाशवाणी झाल्यावर ते काय करतात, एक बाण घेतात आणि ते झाडावर मारतात. त्या झाडाचे 2 भाग होतात वडाचे आणि त्यामधून हे बाळ बाहेर येतं आणि तोच धर्म त्या बाळाला घेऊन घरी जातो आणि आपल्या बायकोला सांगतो का असं असं घडली घटना, सर्व इथून तो सांगतो. मग ते दोघं त्या मुलाचा पालन पोषण करायला लागतात. हळूहळू बालक मोठं होऊ लागतं, म्हणजे नागनाथ बाबा मोठे होऊ लागतात. मोठे झाल्यावर कमीत कमी 8-10 वर्षाचे झाल्यावर ते सवंगड्यांबरोबर खेळत असतात. खेळता खेळता आता बघा, जसं तुम्ही माझ्यासोबत आहे, आपण सर्व मित्र आहे समजा, आपण खोटं खोटं खेळलोय ना लहानपणी, का जेवण वाढतो मी तुला, हे घे भात, वरण भात घे, काय खोटं खोटंच बादली घेऊन काय लागतं तुला, असं है ना, असं ते खेळ खेळत असतात. त्याच वेळेस दत्तप्रभूंची स्वारी तिकडनं चाललेली असते दुपारी, या मुलांचा खेळ चाललेला असतो खोटं खोटं जेवणाचा. ते तिकडनं बघतात दत्तप्रभू, अरे वा किती छान खेळ खेळू राहिला, आपण पण जाऊन खेळूया त्यांच्यामध्ये. मग दत्तप्रभू काय करतात, त्या छोट्या मुलाचा बालरूप धारण करतात. बालरूप धारण केल्यावर ते त्यांच्या जवळ येतात, नागनाथांपाशी येतात, त्या सवंगड्यांपाशी येतात आणि म्हणतात का बाबा रे मुलांनो, मला पण खूप भूक लागली, तुमची पंगत बसली आहे, मला पण थोडं काही खायला भेटेल का. तेव्हा ते बाकीचे मुलं म्हणतात, अरे तू कोण कुठला, तुला कसं काय आम्ही आमच्यात खेळ घेऊ, तू आमच्या परिचयाचा नाही काही नाही, तू चल आला तसा तू तुझ्या मायला, म्हणजे कोणी आपल्या चालत आपण त्याला ऍक्सेप्ट नाही करत, त्याला म्हणतो तू चल नाही तुझ्या कामाला, तुझं माझी ओळख नाही, बरोबर. मग असं करता करता नागनाथ बाबा काय करतात, काय म्हणतात, अरे आपल्या घरी आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलंय, जो कोण येतो तो कोण असतो, आपला पाहुणा नाही, अतिथी असतो, बरोबर. अतिथी असतो ना, अतिथ्याला असं बिगर जेवण दिल्याशिवाय कधीही पाठवायचं नाही. हे आजही आपण आपल्या मुलांना शिकवतो, आपण शिकतो, आपण पण करतो घरी, का तुम्ही आईला विन्मुख न जाता कामा नये, हे आपण पाळत असतो. त्याप्रमाणे नागनाथ बाबा ते छोटेच असतात पण समजून सांगतात बाकीच्या मित्रांना, आणि ते मित्र मग म्हणतात ठीक आहे चालतंय, मग आपण यांना जेवायला देऊया. मग दत्तप्रभूंना पाठ टाकला जातो खोटा खोटाचा. मग नागनाथ बाबा त्यांना म्हणतात बसा महाशय इथे, मग ते बसतात. आता हे मुलं, ते पण मुलांचं बालकाचं रूप घेतलं, त्यांना काय कळणार आहे हे कोण आहे ते कोण आहे. तर ज्या वेळेस ते त्यांना बसवतात, त्यांचे पाय धुतात, कोण नागनाथ बाबा पाय धुतात, खोटं खोटंच, त्याला पैसे नाही लागत, काही लागत नाही, ते पाय धुतात, त्याचा सांग पूजा करतात आणि मग ते ताट वाढलं जातं. त्यामध्ये त्यांना विचारलं जातं दत्तप्रभूंना, तो बुंदीचं ताट आहे, बुंदी वाढू का तुम्हाला, उसळ वाढू का तुम्हाला, वरण भात देऊ का तुम्हाला, गुलाबजाम देऊ तुम्हाला, म्हणजे असं खोटं खोटंच. मग दत्तप्रभू म्हणतात द्या द्या, बरोबर. आणि दत्तप्रभूला म्हणतात आता पूजा करून झाल्यावर बसा जेवायला. दत्तप्रभू जेवण करतात, भरपूर जेवण करतात आणि भिंकर जातात. मग दत्तप्रभू म्हणतात आज मी तृप्त झालो, मला तुम्ही जेवण दिलं, मला खूप भूक लागली होती, दुपारची वेळ झाली होती, मला जेवण दिलं, हे खूप छान झालं, माझा आत्मा शांत झाला. मग दत्तप्रभू विचार करतात का हे मुलं कोण आहेत, का हे मुलं ज्यांनी मी जेवायला मागितलं मला हुसकून देत होते, पण त्यामध्ये हा जो मुलगा आहे हा कोण आहे का याने मला जेवण दिलं, जेवू घातलं. तर ते डोळे मिटतात आणि अंतर्ज्ञानामध्ये झाकतात आणि बघतात का हा मुलगा कोण आहे. मग त्यांना जाणवतं अरे हा तर अयोध्या नारायणाचा अवतार आहे आणि हा नागनाथ म्हणून जन्म होणार आहे, माझा शिष्य होणार आहे, हे ते जाणतात. मग त्यानंतर ते नागनाथांना घेतात आणि साईडला जातात आणि म्हणतात बाबा रे मी तुला एक सिद्धी देतोय, ती सिद्धी अन्नपूर्णा मातेची असेल का, तू जे म्हणशील ते अन्न उत्पन्न होईल, पण माझी एक अट आहे, हे सिद्धीचं अन्न तू खायचं नाही. काय करायचं नाही, खायचं नाही. तर मग ते म्हणतात का ठीक आहे चालतंय. आता लहान त्यांना काय सिद्धी काय 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 ती सिद्धी मंत्र दिला जातो, दत्तप्रभू आपल्या मार्गाने निघून जातात. नंतर होतं काय, मग रोजच त्यांनी प्रॅक्टिस म्हणजे आहे का खरंच दिलं का काय ते बघण्यासाठी ते बघतात, खरंच अन्न यायला लागलं नाही का मंत्र म्हटल्यावर. तर मग असं आता रोजचीच पंगत बसायला लागली मित्रांची, जे लागेल ते म्हटलं गुलाबजाम नाही गुलाबजाम, तो मंत्र म्हटलं गुलाबजाम,
ते म्हटलं वरण भात नाही, वरण भात. म्हणजे जे नाही पंचपक्वान्नाचं अन्न ते मुलं रोज दुपारी खायला लागलेत. हे मुलं घरी येण्याचे झालेत. पालकांना काळजी पडते का? नाही. आपण जर घरी गेलो नाही तर आपल्याला काळजी पडते, आपण मुलं घरी का जेवत नाही, रोज दुपारी कुठे जातो? मग पालकांनी त्यांना विचारलं का अरे बाबा तू दुपारी जेवत नाही? मग ते म्हणतात का बाबा बाबा का असा असा नागनाथ असं असं आम्हाला जेव घालतो, रोज घरी तुम्ही आम्हाला घालला नाही असं जेव घालतो. म्हणजे गपचूप जाऊन बघतात सर्व, त्या खरंच आहे का? मग ते बघतात अरे बापरे हे तर खरंच आहे. मग ते काय करतात, त्याच्या वडिलांना जाऊन सांगतात अरे हा आमच्या मुलांना रोज दुपारी खाऊ घालतो असं असं. मग नागनाथ बाबा घरी येतात. घरी आल्यावर आता आमच्या खेड्याकडे अजूनही बाहेर झोपतात. मस्त चांदणं टिपूर पडलेलं असतं, खूप छान वातावरण असतं आमच्याकडे. बाहेर झोपल्यावर वडिलांच्या मांडीवर झोपतो ना, तसं डोकं ठेवून झोपतं नागनाथ बाबा आणि ते डोक्यात हात फिरवत असतात. कोश धर्म हात फिरवत असतात. मग विचारतात लाडाने काय रे तू असं असं करतो का? का मुलांना जेव घालतो रोज दुपारी? तुम्ही हा घालतो, त्यात काय एवढं? तर तू कसं काय जेव घालतो? म्हणजे तुम्हाला पाहिजे का बाबा? म्हणजे तुम्हाला दाखवतो मी. मग ते प्रॅक्टिकल दाखवतो, तुम्हाला काय पाहिजे सांगा मी तुम्हाला देतो. मग त्याप्रमाणे त्यांना पण देतो. त्यांना पण आश्चर्य वाटतं. ते त्यांना विचारतात ही तुला कोणी दिलंय? ते म्हणतात कोण आला होता? दत्त आला म्हणे, आला आणि मला एक मंत्र दिला म्हणजे तुला सिद्धीचं अन्न तुझे म्हणशील ते तुझ्या शब्दातून ते तू येईल तर ते लोकांना अन्नदान करत जा वगैरे. तर अशा प्रकारचा मला मंत्र देऊन गेले ते. मग ते म्हणते हा दत्त कोण आहे? त्यांना काय माहिती, नागनाथ बाबा छोटे, हा दत्त कोण आहे मला येऊन सिद्धी देऊन गेलेला आहे अन्न देण्याचं. मग ते त्यांच्या वडिलांना खूप आनंद होतो का दत्तप्रभू साक्षात येऊन आणि सिद्धी देऊन गेले नागनाथ बाबांना. मग पुढे काय होतं का ते म्हणतात त्यांना ना बाबा रे दत्तप्रभू त्रिलोक्याचे राजा आहेत, त्रिलोक्याचे राणा आहेत. ते कोणाला जास्त दिसू शकत नाही. जर त्यांना भेटायचं असेल तर ते आज पांचाळेश्वरात असतात, कधी कोल्हापुरात असतात, तर कधी गिरणारी असतात, तर कुठे काय म्हणतात माहूरला असतात. म्हणजे ते फिरत असतात, भ्रमंतीवर असतात तिन्ही सांग. तर तुला ते सापडू शकत नाही, तू त्यांना ओळखूही शकत नाही असे दत्त आहे. तर ठीक आहे, तो समय जातो, तो वेळ निघून जातो. त्यानंतर नागनाथ बाबा 20 वर्षाचे होतात आणि आपल्या आईला विचारतात आई मला दत्तांना भेटायचंय, मला ज्यांनी सिद्धी दिली मला त्यांना भेटायचंय, मला आज्ञा दे, मी त्यांना शोधण्यासाठी जातो. मग आई पुढे आज्ञा घेऊन ते शोधण्यासाठी निघतात. धर्मजलकर इकडे शोध तिकडे शोध, इकडे शोध तिकडे शोध, भरपूर शोध घेतला जातो दत्तप्रभूंचा. पण दत्तप्रभू काही सापडत नाही, कारण की ते सोपं नसतं दत्तप्रभूंना सापडवणं. मग यांना कळतं का कुठून तरी कळतं का दत्तप्रभू कोल्हापूर या क्षेत्री येतात दुपारी आणि तिथल्या भिक्षा घेतात. कारण आजही दत्तप्रभू म्हणजे आज पण कोल्हापुरात भिक्षेशिवाय भिक्षा घेत नाही, तिथलंच अन्न ग्रहण करतात, तिथे जाऊन भिक्षा घेतात कोल्हापुरात. आजही दुपारच्या वेळेस जाऊन भिक्षा मागून त्यापासूनच ते अन्न बनवून खातात आज पण. त्यांना कळतं. मग नागनाथ बाबा कुठे येतात? तिथे येतात, कोल्हापुरात येतात आणि त्या मंदिरामध्ये पुजारीशी ओळख करतात आणि तिथे एक खोली भाड्याने घेतात. मग तिथे शोध घेऊ लागतात कोल्हापूरमध्ये. असेच भरपूर दिवस जातात, भरपूर कालावधी लोटला जातो, पण दत्तप्रभू काही भेटाना. मग होतं काय, एक दिवस ते म्हणतात का आपण जर असं केलं का कोल्हापूरला सर्व चूलबंद ठेवून आपण अन्नदान करूयात हे मनात येतं. आणि ते पुजाऱ्यापाशी जातात आणि सांगतात का पुजारी बाबा का माझा असा माणूस आहे त्या पूर्ण कोल्हापुरासाठी मी अन्नदान करू इच्छितो, रोजच चूलबंद आंदोलन, कोणाच्या घरामध्ये काही शिजणार नाही अशा प्रकारचं मला कार्य करायचंय. ते म्हणते तू कसं काय करशील, तूच माझी खोली भाडीने घेऊन राहतोय, तर यांच्याकडे सिद्धी राहते, ते मग मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे सर्व आहे. मग येतात सिद्धीने सर्व अन्न तयार करतात आणि यांना नेऊन दाखवतात. म्हणजे गहू बाजरी काय असेल नसेल, डाळी साळी काय असेल नसेल जे लागतं ते सर्व सिद्धीने उत्पन्न करून पुजारी पण आवक होतो, अरे बापरे एवढे तर सब जेवू शकतात. मग ते मान्यता देतात, ठीक आहे चालतंय. मग दवंडी पेटवली जाते. आजपासून मंदिरामध्ये जेवण, चूलबंद जेवण, म्हणजे कोणाच्याही घरी चूल पेटणार नाही. त्याचा उद्देश काय असतो का
चूल जर पेटली नाही तर दत्तप्रभूंना भिक्षा मिळणार नाही. दत्तप्रभू आपल्याकडे येतील आणि आपण दिलेलं भिक्षेचं अन्न खाणार नाही, आपल्याला दत्तप्रभू भेटतील. मग असा होता होता भरपूर दिवस त्या जातात, लोक आता जेवायचे निघून जायचे, पण तिकडे दत्तप्रभू यायचे, भिक्षा मागायचे, भिक्षा भेटत नव्हती, परत निघून जायचे, उपाशीच राहायला लागले, त्यांची उपास मारवायला लागले दत्तप्रभूंची. कारण की त्यांचा पण होता का कोल्हापूरच्या भिक्षेशिवाय भिक्षा ग्रहण करत नाही ते आजही. मग त्यांनी काय केलं दत्तप्रभूंनी, कोरडी भिक्षा घ्यायला लागले लोकांकडून. आता अन्न तर शिजत नाही, आपल्या घरात तर डाळी राहत, साळी राहत, साखर राहते, ते तर राहतं ना. मग ती कोरडी भिक्षा चालू केली घ्यायला. मग असा महिना लोटला जातो, 15 दिवस लोटले जातात. मग परत यांना प्रश्न पडतो, तरी दत्तप्रभू आपल्याला भेटाना, आपण जर अन्नदान चालू केलंय, कोणाच्या घरी अन्न शिजत नाहीये, तरी दत्तप्रभू का भेटत नाही आपल्याला? मग लोकांना सांगतात का रे तुमच्याकडे कोणी भिक्षुक येतं का? लोकांना विचारतात ज्यावेळेस जेवतात. ते म्हणतात हा एक जण एक भिक्षुक येतो आणि तो कोरडी भिक्षा घेऊन निघून जातो. मग हे ओळखा दत्तप्रभूच असतील. मग ते लोकांना सांगतात का तुमच्याकडे ज्या वेळेस असा कोणी व्यक्ती येईल तर मला लगेच सांगायचंय येऊन इथं का कोरडी भिक्षा येणारा आलेला आहे का आमच्याकडे. तर दत्तप्रभू येतात, भिक्षांदे बाई म्हणतात, येतात कोरडी भिक्षा देतात. एक्झाम नागनाथांना म्हणजे जाऊन सांगतो का आमच्याकडे कोरडी भिक्षा घ्यायला आलेले. ते सर्व काम सोडून नागनाथ बाबा पळत जातात, त्या घरी जातात आणि दत्तप्रभूंचे पाय पकडतात. आता ते साधू वेशात असतात, जसं भिक्षुक असतात त्याप्रमाणे, आणि पाय धरून जोर जोरात रडायला लागतात. आणि म्हणजे इतकं आश्रू येतात तर त्यांचे पाय घेतले जातात, दत्तप्रभूंचे पूर्ण पाय घेतले जातात. मग दत्तप्रभूंना म्हणतात, हे प्रभू आजपर्यंत या लेकराला तुम्ही दूर का ठेवलंस? का माझी एवढी परीक्षा घेतली तुम्ही? तुम्हाला काही दया आली नाही का माझी? मी इतकं तुम्हाला शोधतोय. दत्तप्रभू त्यावेळेस बोललेत. त्यावेळेस काय म्हणाले दत्तप्रभू, अरे बालका तू माझाच आहे, मी असं नाही का मी तुला बघू शकत नाही, मी तुला क्षणात बघत असतो, पण तुझी वेळ आलेली नव्हती. म्हणजे गुरु कधी भेटतो, जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत गुरु भेटत नाही. तुझी ती वेळ आलेली नव्हती. मी ज्यावेळेस तुला भेटण्यासाठी आलो होतो त्यावेळेस तुला सिद्धी देऊन गेलो होतो, त्या त्यामुळे तुम्हाला आज भेटण्यासाठी आलाय. तर अशा प्रमाणे मग ते देव आलिंगन देतात आणि त्यांना घेऊन नागनाथांना घेऊन ते बद्रिका आश्रमी जातात. बद्रिका आश्रमीत गेल्यावर तिथे भगवान शंकर असतात. भगवान शंकराचे तिथे 2-3 दिवस राहतात. आणि मग भगवान शंकर काय सांगतात दत्तप्रभूंना का तुम्ही आता नागनाथाला नाथपंथाची दीक्षा द्या आणि त्याला नाथपंथाचे धडे द्या. त्याप्रमाणे मग नाथपंथाची दीक्षा त्यांना दिली जाते. गिरनार पर्वती आल्यावर येतात ते तिथे नाथपंथाची दीक्षा दिली जाते. त्यानंतर त्यांना जसं मच्छिंद्रनाथांना सर्व शाब्री विद्या सर्व जे शिकवलं होतं ते सर्व त्यांना शिकवले जातात आणि पूर्ण पारंगत केलं जातं. असं झाल्यावर सर्व पारंगत झाल्यावर मग नागनाथ बाबा काय करतात, चला आता आपण धर्मजल यात्रा करत जाऊ. दत्तप्रभूंचा आदेश घेऊन ते निघतात. मग ते गिरनारावरून येता येतात त्यांना वाटेत भरपूर गावे लागतात. तिथले शिष्य त्यांचे बनत चालतात, ते त्यांच्या सोबत येतात आणि वडवळ ग्रामी म्हणजे एका ठिकाणी ते वस्ती करतात. त्या गावाला नाव पडतं वडवळ. जे नाव गाव आहे तिथे वस्ती करतात. ते जे गाव नव्हतं ते असेच कोपे राहतात, ते टाकून तिथे राहण्याचा आश्रम करतात. तर तिथे त्यांचे शिष्यगण पण राहतात. मग ते गाव वसले जातं. मग ज्यावेळी दत्तप्रभूंची काय म्हणतात त्याला साधना वाढवायची असते त्यांना, ते लोक त्यांच्या दर्शनास यायचे, बरे व्हायचे ना लोक, त्यांच्या दर्शनास आल्यावर बरे व्हायचे, व्याधी जायचे निघून, त्यांच्याकडे भरपूर गर्दी व्हायला लागली. त्या गर्दीमुळे त्यांना व्यत्यय यायला लागला. कोणाला? दत्तप्रभू आपल्या नागनाथ बाबांना व्यत्यय यायला लागला त्यांच्या साधनेमध्ये. मग ते आदेश देतात आपल्या शिष्यांना का मला कुणी भेटलं नाही पाहिजे, कुणीच आत आलं नाही पाहिजे. आणि ते आपल्या पर्णकुटीमध्ये तसेच बसतात. आणि ही वार्ता कोणाला कळते का? मच्छिंद्रनाथांना. त्यांना कळतं का कोणतरी नागनाथ बाबा आहे, तो खूप जहाल आहे आणि सर्व व्याधी दूर करतो, सर्वांचं चांगलं करतो, चला बघूया कोण आहे नागनाथ बाबा. मग ते येतात पाय येतात, वडवळ गावी येतात आणि तिथे मग आश्रम मध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यावेळेस त्यांना कोण आढळतं? शिष्यगण. का? त्यामध्ये येऊन द्यायचं नाही कोणाला, बरोबर.
मध्ये कोणाला येऊन द्यायचं नाही. तर मग त्यांचं आणि हे म्हणतात मला नागनाथांना भेटायचंय, हे म्हणतात तुम्ही भेटू शकत नाही. मग त्यांचं ते म्हणतात मी तर भेटूनच जाणार आहे, ते म्हणतात तुम्ही भेटू शकत नाही. मग त्यांचं काही युद्ध होतं. मग भरपूर अस्त्र फेक, हे फेक, ते फेक, शिष्यांना पण शिकवलेलं असतं, पण ते शिष्य पराभूत करतात. मग ते एक सर्पास्त्र सोडून सर्वांना सर्पाने बांधून टाकतात. सर्वांना सर्पाला बांधल्यावर ते सर्व ओरडायला लागतात. ते आरडाओरडा ऐकून पण बाहेर येतं. मग नागनाथ बाबा काय चाललंय बाहेर, हल्ला पडल्यावर काय माजलाय. मग नागनाथ बाबा बाहेर आल्यावर बघतात तर कोण योगी आहे हा, आणि आपल्या शिष्यांना मारायला. मग तिकडं मग ते राग आणि आपल्या शिष्यांना का मारू राहिला ते येतात. तर हे पण रागिष्ट येतात आणि म्हणतात बाबा रे तू कोण आहे, का माझ्या शिष्यांना मारतोय. तेव्हा मला तुम्हाला भेटायचं होतं, असं झालं ते येऊन देत नव्हते, तुम्हाला भेटू शकत नाही म्हणे. मग दोघांचं युद्ध होतं. कोणाचं? नागनाथ बाबांचं आणि मच्छिंद्रनाथ बाबांचं, दोघांचं युद्ध होतं. मग ते युद्ध झाल्यावर मग हे अस्त्र फेक, ते अस्त्र फेक, हे अस्त्र फेक, ते अस्त्र फेक. पण हे पण दत्तप्रभूंचे शिष्य आणि हे पण दत्तप्रभूंचे शिष्य, दोघेही सारखेच पारंगत. मग दोघांचं तुंब युद्ध होतं. मग कोणीच कोणाला हार मानायला तयार नाही. मग होतं काय पुढे, मग हे राजकारणाने राजकारण खेळतात. हे एक अस्त्र वर सोडतात, सर्पास्त्र नाही, आपलं मुळा अस्त्र वर सोडतात आणि गरुडास्त्राला बांधून टाकतात. कोणाला बांधतात? गरुडाला बांधून टाकतात. आणि मच्छिंद्रनाथांवर सर्पास्त्र सोडतात. काय सोडतात? सर्पास्त्र सोडतात. मच्छिंद्रनाथांवर हजारोच्या संख्येने सर्व बाजूने चौ बाजूने येऊन काळे नाग असतात ना, ते चावू लागतात. मग मच्छिंद्रनाथ बाबा काय म्हणतात, हे माझ्या पुढे काय, कारण त्यांच्या पुढे काही नव्हतं. मच्छिंद्रनाथ बाबा पण मग काय करतात, गरुडास्त्राला आमंत्रण देतात. पण गरुडास्त्र आधीच कोणी बांधलेलं असतं, नागनाथ बाबा. म्हणजे एक लक्षात घ्या, ऐका हो पाटील, ऐका, हे आता तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे देवांनाही चुकलं नाही का, बांधलं कोणी गरुडास्त्र? नागनाथाने. म्हणजे यांना सुद्धा मृत्यूला आलं नाही. मग ते सर्प कोणाला चावू लागले? मच्छिंद्रनाथांना. त्या वेदना असह्य व्हायला लागल्या. मग ते असं इतक्या व्हायला लागल्या का यांना गतप्राण व्हायला लागले मच्छिंद्रनाथ बाबा. का तर ते बांधलेलं होतं, ते येऊ शकत नव्हतं एकदा बांधल्यावर. म्हणजे देवालाही चुकलेलं नाही, एक लक्षात घ्या. म्हणजे जर बांधून टाकलं, तुमचे जसं घरदार बांधून टाकलं, तुम्ही किती देवाची पूजा करा, तुम्ही म्हणता आम्ही देवाची पूजा करतो पण आमचं काही होत नाही. हे बघा, देवाने बांधून टाकल्यावर देव सुद्धा मदतीला येत नाही. म्हणजे मच्छिंद्रनाथ बाबा काय सोपे आहे का? सगळ्यांच्या आधीची जती आहे, प्रथम गुरु, त्यांच्या मदतीला येईना. म्हणजे विचार करा, आपले पण देव जर बांधले एकदा, तुम्ही किती देवाची पूजा करा, किती देवाला या, कुठेही जा, तुमच्या कुणी मदतीला येणार नाही. तुमच्या देवाला ते देव सुद्धा बांधले जातात. तुमचा देव तुम्ही किती पूजा करता, काय करता, धुता रोज, पण ते बांधल्याचं तुम्हाला काहीच करू शकत नाही. का? त्यांना बंधन सोडावं लागतं. मग ते तुमच्या लाईफ मध्ये, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये परत सक्रिय होतात. आपली कुलदेवी बांधली जाते, कुलदैवत बांधले जातात, घर बांधलं जातं. तर पुढे मग हे काय, ते सर्प चालू लागतात आणि जोरदार तोडायला लागतात मच्छिंद्रनाथ बाबा. हे दत्ता, हे प्रभू, हे गुरुदेवा, धावा, मला वाचवा, जोरदार तोडायला लागतात. मग 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 हे म्हणतात नागनाथ बाबा, अरे दत्तप्रभू तर माझे गुरु आहे, मी दत्तप्रभूंचं नाव का बरं घेऊन राहिले, दत्तप्रभूंचं नाव का बरं घेऊन राहिले. मग ते त्यांच्या जवळ जातात, अरे दत्तप्रभू तर माझे गुरु आहे, तू दत्तप्रभूचं नाव कसं काय राहिले तुम्ही. तर मग मच्छिंद्रनाथ म्हणतात, बाबा रे, अरे नागनाथा, मी नाथ पंथातील पहिला जती, नाथ जती मच्छिंद्रनाथ. माझा जन्म तुमच्या सर्वांच्या आधीचा, माझे गुरु दत्तप्रभू. कारण की नाथ पंथाचा विस्तार करण्यासाठी माझा जन्म झाला, नंतर तुमच्या सर्वांचे जन्म झाले ते. मग हे ऐकल्यावर त्यांच्या अंगाला काटा येतो नागनाथ बाबांच्या. बापरे, मी काय केलंय, माझ्या गुरुबंधूवर हल्ला केला मी, हे अघोर पाप माझ्याकडून झाले. आणि ते मग गरुडास्त्राला काय करतात, सोडतात. गरुड लगेच हजारोच्या संख्येने गरुड येऊन ते सर्प पळून जातात आणि मच्छिंद्रनाथाला मुक्त करतात. आणि नागनाथ बाबा मच्छिंद्रनाथ बाबांच्या पाया पडतात. मग मच्छिंद्रनाथ बाबा काय करतात, त्यांच्या खांद्याला पकडतात आणि वर उठवतात. म्हणे, बाबा रे, तू माझ्या पाया का पडतोस.
तुझे गुरु आणि माझे गुरु एकच आहेत. जसे आपण गुरुबंधू झालो, तू पाया पडू नकोस माझ्या. पण नागनाथ बाबा उत्तर देतात, तुम्ही नाथ जती, तुम्ही पहिले गुरु, तुम्हाला आम्ही तुमचे थोरले गुरुबंधू, तर आमचा हक्क आहे, तुम्ही माझे गुरुबंधू थोरले आहात, तर तुमचं दर्शन करण्याचा माझा अधिकार आहे. मग त्यांना सांगतात मच्छिंद्रनाथ समजून. तर अजून एक घटना होते, हे सांगतात का मच्छिंद्रनाथ बाबा, अरे बाबा रे, तू असं नाही वागायला पाहिजे, तुझ्याकडे लोक लांबून लांबून येतात आणि विन्मुख होऊन वापस जातात, परत जातात, तर तुझं हे वागणं बरं नव्हे, तू हे वागणं सोड. मग त्यांना वचन देतात आणि परत लोक भेटायला यायला लागतात. आणि लोकांचे यांचे शिष्य असतात, नागनाथ बाबांचे शिष्य असतात, चांगुणा, त्यांची बायको असते, तर ती एक दिवस मरते. नागनाथ बाबांचं चांगुणा नावाचा एक शिष्य असतो, त्याची पत्नी मरण पावते एक दिवस. तर हे नेतात तिला घेऊन जातात, तिचा प्राण हरण नागनाथ बाबांना कळते. नागनाथ बाबांना हे कळल्यावर नागनाथ बाबा काय करतात, तरी पुढे जातात, यमदेवाकडे जातात. मग तिथे जाऊन त्याला विचारतात, मी तिथे असताना तुझी हिंमत कशी झाली माझ्या शिष्याच्या पत्नीला हरण करायचं, तिचा प्राण. मग तिकडे थरथर कापायला लागतात. यम नवनाथ जे आहेत यांच्या नादी 33 कोटी देव सुद्धा लागत नाही. नवनाथ जर या रस्त्याने चालले, तिकडून जर देव येत असले, तिथले इकडे चाला, हे कधी भस्म करते आपल्याला फेकतील आणि आपल्याला कधी त्रास देतील. नवनाथ कोणाला होणार नाही, ही देवांची मिलिटरी फोर्स आहे. जेव्हा तिकडे गेल्यावरती यमपुरीमध्ये आम्हाला घाम फुटला, आता माझं काही खरं नाही. मग ते म्हणतात, बाबा तुला घेऊन जा, त्यांच्या पाया पडून क्षमा मागू. मग ते येतात, तिचे प्राण परत देऊन टाकतात आणि ती परत जिवंत होते. मग पुढे होतं काय, ह्या गावामध्ये इथं कोणीच मारा ना, नागनाथ बाबांनी इथं आले तर कोणीच मारा ना, लोक लांब लांब यायला लागले. मग होतं पुढे असं का देवाला चिंता पडती, यम संकटात पडतात, धर्म संकटामध्ये पडतात. आता करायचं काय, नागनाथ बाबा तर उलटच कार्य करायला लागले, तिथं कोणी मारणाच आता, तिथं जायची ताकद नाही, तिथे जातात. मग ब्रह्मदेवाला समजून सांगतात, तेव्हा ब्रह्मदेवा असं असं आहे, नागनाथ असं असं करू राहिले नागनाथ बाबा, का कोणीच मरून देऊन राहिले, ही आपली जी जगाची साखळी आहे, जीवनाची साखळी आहे, ती बिघडायला लागली आता सगळी, माझ्याच्याने काही होणार नाही आता हे. मग ब्रह्मदेव येतात नागनाथांकडे आणि त्यांना समजून सांगतात का बाबा रे, ही एक सायकल आहे, रिसायकल आहे, हे जो जन्माला आला त्याला एक दिवस जायचंच आहे, हे मरण हे कोणालाही चुकलेलं नाही, त्याच्यामुळे चिंता करायची नाही, मस्त माइंड फ्रेश ठेवायचा, का मी असा मी तसा, पैशावालं कोणी नाहीये, एक दिवस सगळं आपल्याला कुठं सोडायचंय, इथंच सोडायचंय. आपण हारे के सारा लाखोचे गड्डे टाकतो. या लोकांना किती आनंद झाला, तुम्ही आज 500 रुपये टाकले, कोणी 50 रुपये टाकले, कोणी हे दिले, खूप आनंद झाला. यांचं कमीत कमी महिन्याचा किराणा होणार आहे. आपल्या तुमच्या आशीर्वादाने यांच्या घरातले त्यांचे पोरं बाळा दिले तुम्ही दिले पैसे, ते महिन्याचा किराणा खाणार आहे. सकाळी तो टिंगू घातला आपल्याला रास्कर, त्याचा महिन्याचा किराणा, तो बिचारा लोकांचे गुरु सारतो, पण त्याला किती आनंद झाला. असं 1000 रुपये का 1200 रुपये होतो, पण तुम्हाला वाटलं असं पैसे सांगू राहिले द्यायला, पण त्यामागे काहीतरी भावना आहे. तुम्ही चालेल, तुमचं काहीतरी चीज झालं पाहिजे, तुमचा पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे. मला नकोय तुमचा पैसा, मला जेवढे घ्यायचे मी तेवढेच घेते तुमच्याकडनं. तर असे आमचे नागनाथ बाबा होते, आमचे म्हणजे आपल्या सर्वांचे. आता तुम्ही या यात्रेला आले होते म्हणजे काही आत्ताच नाही, हे तुमचे आमच्या पूर्वजन्मीचे कर्म आहे, पुण्य आहे. तुम्ही नाथपंथामध्ये होतात सर्व. आता यांची यात्रा का करून यावा, दिसत नाही तरी काय यावं त्यांनी, ते म्हणे मला नाही यायचं. नंतर परत मला फोन केला, मला यायचंय शेट राहू द्या म्हणून. आपले एक एक गळत होते, यांच्या बरोबर येणारे साथीदार येणार होता. हात अलग निरंजन, अलग निरंजन, ओम नमो हरी.